लासलगावी कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक, कांद्याचे लिलाव पाडले बंद. लासलगावी कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक, कांद्याचे लिलाव पाडले बंद. केंद्र सरकारने कांद्यावरील लागू केलेले 20% निर्यात शुल्क तात्काळ रद्द करून 0% करावे या मुद्द्यावर आज गुरुवार सकाळी लासलगाव बाजार समितीच्या कांदा लिलाव आवारात शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तसेच छावा क्रांतीवीर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व संतप्त झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव काही काळासाठी बंद पाडले. यावेळी केंद्र सरकारच्या कांदा निर्यात धोरणाविरोधात कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहावयास मिळाले. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सकाळी 9 वाजता कांद्याचे लिलाव सुरू झाले. यावेळी कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्याचे दिसून आल्याने शिवसेनेचे शिवा सुरोसे, बाळासाहेब जगताप, संतोष पानगव्हाणे, अभिजित डुकरे तसेच छावा क्रांतिकारी संघटनेचे गोरख संत यांच्या नेतृत्वाखाली संतप्त झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव काही काळासाठी बंद पाडले. यावेळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. खरीप हंगामातील लाल कांद्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर प्रति क्विंटल 2500 ते 3000 रुपयांनी घसरले आहेत. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. केंद्र सरकारने कांद्यावरील सध्या लागू केलेले 20% निर्यात शुल्क तात्काळ रद्द करून 0% करावे तसेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा कांदा विक्रीतून झालेला तोटा भरून निघण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये अनुदान द्यावे अशी मागणी यावेळी शिवा सुरासे यांनी केली आहे. तसेच या प्रकरणी केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल न घेतल्यास यापुढे रास्ता रोको, रेल रोको यासह जेल भरो यासारखे मोठमोठे आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवा सुरासे यांनी यावेळी दिला. साधारण अर्धा तासानंतर कांद्याचे लिलाव पूर्ववत सुरू करण्यात आले. आज गुरुवार लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सकाळच्या सत्रात 800 वाहनातून कांद्याची आवक दाखल झाली. कांद्याला जास्तीत जास्त 2501 रुपये, कमीत कमी 700 रुपये तर सरासरी 2700 रुपये भाव मिळाला. आज या ठिकाणी लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याचे दर 1700 ते 1800 रुपये झालेले. त्या अनुषंगाने या ठिकाणी लासलगाव बाजार समितीमध्ये एक जन आंदोलन शेतकऱ्यांच्या वतीनं शेतकऱ्यांना बरोबर घेऊन करण्यात आलेले. गेल्या 10 दिवसामध्ये 5000 रुपये विकणारा कांदा आज या ठिकाणी बाजार समितीमध्ये 1500 ते 1700 रुपये विकतोय. 10 दिवसामध्ये विकलेल्या कांद्याला शेतकऱ्यांना 2000 रुपये अनुदान शासनानं द्यावं ही आमची विनंती. आणि NCCBF आणि नाफेड यांनी खरेदी सुरू केलेले कांद्याच्या फार्मर्स प्रोड्युसर कंपन्यांच्या वतीनं त्या कंपन्यांची खरेदी बंद करून शेतकऱ्याच्या खात्यावर सरसकट अनुदान जमा करावं. आणि या ठिकाणी बाजारभाव कमी होत असताना केंद्र शासनानं या ठिकाणी याचं लक्ष घालून त्वरित यावर निर्बंध आणावे आणि 20% या ठिकाणी ड्युटी असलेली ड्युटी कमी करावी. या 2 दिवसामध्ये जर कांद्याचे भाव परत घसरले तर शेतकऱ्यांना बरोबर घेऊन शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं एक मोठं जन आंदोलन या ठिकाणी उभारण्यात येईल. मग ते जेल भरो असतील, रेल लोक सारखे आंदोलन या ठिकाणी करण्यात येतील. याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील. शेतकऱ्याच्या कांद्याला चांगल्या प्रकारे भाव मिळत होता, परंतु एवढ्या 8 ते 10 दिवसामध्ये सातत्याने त्या भावामध्ये उतार पाहायला मिळतोय. तरी शेतीमालाचं आजचं जे पिकवण्याचा खर्च आहे अशा भावामध्ये तो सुद्धा निघणं अशक्य आहे. तरी कांद्याचे भाववाढीसाठी शासनानं 20% लावलेलं निर्यात शुल्क हे बंद करावं. ते 20% निर्यात शुल्क म्हणजे हा टॅक्स आहे शेतकऱ्यांकडून एक प्रकारे घेतलेला, हा रद्द करावा जेणेकरून शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळेल. आणि लवकरात लवकर जर या गोष्टीवर गांभीर्याने विचार केला नाही तर शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मोठं जन आंदोलन या लासलगाव बाजार समितीत उपस्थित केलं. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.